आज आपण बनवणार आहोत मेथी चिकन। त्यासाठी हे 1 किलो चिकन आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मेथी 1 बाउल स्वच्छ चिरून धुवून घेतलेली आहे। आता हा मसाला आहे ना, तो 4 ते 5 चमचा तिखट मिरची पावडर आहे। मीठ चवीनुसार। हा कश्मीरी मिरची पावडर आहे, ते 2 ते 3 चमचे, जसं तुमचं तिखट तुम्हाला लागतं त्यानुसार। हळद 1 चमचा, 3 चमचे धना जिरा पूड आणि 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि हे दही घेतलं आहे ते 3 ते 4 चमचे। आता हे आपण मॅरिनेट करायला घेतोय। हे बघा, हा सगळा मसाला त्याच्यात आपण एकत्र एकजीव करायचा आहे। असा हा एकत्र आपण मिक्स केलेला आहे, टाकायची आहे। हे बघा, हे एकत्र एकजीव केलेलं आहे आणि हे अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं। आता आपण पुढच्या तयारीला लागूया। आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण सर्वप्रथम खडा गरम मसाला टाकूया। त्याच्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि हा कांदा 4 कांदे घेतलेत उभे चिरलेले। आता ह्याला चांगलं परतून घेऊया। कांदा चांगला लालसर झाल्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण असं चांगलं ढवळून घेतलेलं आहे। हे बघा, आता हे चिकन अर्ध्या तासासाठी लो फ्लेमवर ठेवायचं आहे। तयार आहे आपलं मेथी चिकन सुक्का। ही रेसिपी आवडली तर प्लीज ट्राय करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। ह्याला आपण भाकरीसोबत किंवा राईससोबतही खाऊ शकता।